अभिषेक कळमकर विरुद्ध आणखी एक अत्याचाराचा गुन्हा दाखल। अहिल्यानगरचा माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्या विरुद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। फकीरवाडा परिसरातील एका तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या तरुणीनं म्हटलंय की लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात आपली कळमकर यांच्यासोबत ओळख झाली, त्यानंतर त्यानं आपल्याला नोकरीचे आमिष दाखवले, त्यासाठी भिंगार परिसरातील नगर क्लबजवळ बोलवलं, तिथं पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला, त्याचे व्हिडिओ तयार केले, हा प्रकार कोणाला सांगू नको अन्यथा व्हिडिओ व्हायरल करील अशी धमकी दिली, मी जेव्हा बोलवेल तेव्हा यावं लागेल असं या आरोपीनं धमकावल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय। कळमकर याच्याविरुद्ध यापूर्वीही एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे। तिलाही शाळेत नोकरी देण्याचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे। या गुन्ह्यामध्ये कळमकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे। सध्या तो फरार आहे। न्यायालयानं त्याच्याविरुद्ध स्टँडिंग अटक वॉरंट काढले, मात्र पोलिसांना तो अद्याप सापडलेला नाही। त्यामुळे पोलिसांना तो सापडत नाही की त्याच्यावर कोणाचा दबाव आहे अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे। कळमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवली होती। आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला होता। कळमकर यांच्याकडे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षपद आहे। त्यांच्या विरोधात आता अत्याचाराचे 2 गुन्हे दाखल झालेत, त्यात ते फरारी आहेत। त्यामुळे पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले। पूर्वी गुन्हा दाखल झाला तेव्हा राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांच्याकडनं झाला होता। आता हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।